अहो सरकार तुमचं ना, कळव्यात पाण्याचा मोर्चा. अरे तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांकडे बसून सांगायला पाहिजे 10 MLD पाणी वाढवून द्या, आणि मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर करायला पाहिजे, दिली ऑर्डर द्या, वाढवलं पाणी. अरे तुम्ही कसले मोर्चे काढता? सत्तेत बसून कसले मोर्चे काढता? कारण का वाटा ठरलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात लक्ष घालायचं नाही. ठाणं हे दे दिया है, तुम संभालो, हम उसमें देखेंगे भी नहीं. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हम देखेंगे नाही, आयुक्तांच्या बदल्या हम देखेंगे नाही. मी आव्हान देतो, जाहीर आव्हान, इथले बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची शैक्षणिक अर्हता, त्याला मिळालेलं प्रमोशन हे योग्य आहे का, हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शपथपत्रावर द्यावं. मी त्यांचा इथे येऊन जाहीर सत्कार केला. त्याने चोर बसवले, चोर. आज आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम केलं, आणि ते आयुक्तांच्या मनात होतं. मी वारंवार जे बोलत होतो, बोरसे नावाचा अधिकारी भ्रष्ट आहे हे स्वतः आयुक्त कबूल करतील, आणि म्हणून आपण मागणी केल्यानंतर त्यांनी 1 मिनिटात सांगितलं मी त्याची बदली करू. 1 मिनिटात. त्यामुळे भ्रष्टाचार हा असा नागडा समोर आहे, नागडा, नागवा. फक्त ठाणेकरांना विनंती, आता उड्या डोळ्याने बघा, डोळे बंद करून घेऊ नका. नगरसेवक तर विकले जात आहेत, भाव लावलाय, भाव. तुझा काय भाव आहे रे? नाही नाही, माझा भाव मी अजून ठरवलेला नाही. मग रात्रीपर्यंत भाव ठरतो. सकाळी 4 कोटी घरी पोचतात. नगरसेवक काल रात्री माझ्या घरी बसलेला असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच्या घरी जाऊन बसतो. इथला प्रत्येक माणसाला भाव लागलाय हो. म्हणजे इतकं खरेदी विक्री महासंघ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो असं आयुष्यात वाटलं नव्हतं. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र, हा यशवंतरावांचा महाराष्ट्र, हा SM जोशींचा महाराष्ट्र, हा नाग गोरेंचा महाराष्ट्र, का सूर्याजी पिसाळचा महाराष्ट्र. पण एक लक्षात ठेवा, इतिहास तानाजी मालुसरेचा लिहिला जातो, खंडोजी खोपडेचा नाही. तेव्हा ठीक आहे, काही निवडणुका पैशाच्या जोरावर, वटुरीवर वगैरे जिंकला, ठीक आहे. पण मला जे चित्र दिसतंय, खास करून घोडबंदरवरनं जी हवा येते, घोडबंदरची लोक स्वतःहून आंदोलन करतायत. कुठला राजकीय पक्ष जात नाहीये त्यांच्याकडे आंदोलन करा सांगायला, पण ते स्वतःच परिस्थितीला इतके कंटाळलेत की ते स्वतःहून त्या रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 वर्षांनंतर घोडबंदर रोडचं वाटोळं झालेलं असेल. तिथले लोक पस्तावतील की आम्ही घरं का घेतली घोडबंदर रोडला. आज जायला म्हणजे घोडबंदरवरनं निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास 1.5 तास लागतो. कशा